माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेली नाही आहे. आजचा विषय आहे 12वी पायरी. मागच्या ऑडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 12व्या पायरीचे 3 भाग आहेत. त्याच्यामुळे आज मी पहिला भाग घेतो आहे. पुढच्या भागामध्ये मग उरलेले 2 भाग एकत्र किंवा जसं जमेल तसं त्यावेळेला त्याची तयारी करीन, तेव्हा लक्षात येईल. आत्ता काय सांगता येणार नाही. पण आज 12व्या पायरीचा पहिला भाग मी रेकॉर्डिंग करतो आहे. आज तारीख आहे 15 जुलै 2024, सोमवार. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि माझ्या घरी बसून मी रेकॉर्डिंग करतो आहे. आता 12व्या पायरी आपण जेव्हा रोज वाचतो हे कसे घडते मध्ये, तेव्हा 12वी पायरी अशी आहे. त्याचं लघु स्वरूप त्याला म्हटलं जातं. ह्या तत्त्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. बरोबर आहे. 12व्या पायरीचा पहिला भाग, ह्या तत्त्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. दुसरा भाग आहे, हा मार्ग आम्ही दुसऱ्या मद्यपीडितांना सांगू लागलो. भाग दुसरा 12व्या पायरीचा, हा मार्ग आम्ही दुसऱ्या मद्यपीडितांना सांगू लागलो. आणि भाग तिसरा आहे 12व्या पायरीचा, व स्वतः आमच्या दैनंदिन व्यवहारात या सर्व तत्त्वांचे पालन करू लागलो. तर आज मी 12व्या पायरीचं विश्लेषण, विवेचन आणि अनुभव कथन असं तिन्ही करायचा प्रयत्न करणार आहे. मी मदत घेणार आहे आपलं बिग बुक, त्याच्यामधलं प्रकरण 7वे, इतरांच्या सहकार्याने कार्य, याची मदत घेणार आहे. 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये 12व्या पायरीबद्दल जे लिहिलं आहे त्याची मदत घेणार आहे. आणि शिवाय बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये वेगवेगळ्या सभासदांचे अनुभव त्यांनी कंपाईल केलेले आहेत. त्यातले 3 व्हॉल्यूममध्ये जिथे 12वी पायरी आहे ते आर्टिकल काढून वाचून त्याचा जिस्ट किंवा त्याचा सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता जेव्हा अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम म्हटला जातो तेव्हा बरेच सभासद 2 स्टेपर किंवा 2 पायऱ्यावाले असतात. 2 पायऱ्यावाले म्हणजे पहिली पायरी आणि 12वी पायरी. पण ते सुद्धा पहिल्या पायरीतला अर्धा भाग हतबलता आणि 12व्या पायरीतला 1/3 भाग. कुठला 1/3? हा मार्ग आम्ही दुसऱ्या मद्यपीडितांना सांगू लागलो. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर साधारण 90 दिवस सोबर राहिल्यानंतर मला भिवंडी ग्रुपचे जुने सभासद, फाउंडर मेंबर सुभाष के आणि बापू हे दोघंजणं त्यांच्याबरोबर मला 12 स्टेपिंग कॉलला घेऊन जायला लागले. मी अक्षरशः शेपूट म्हणून जायचो, त्यांचं बघायचो काय करतात ते. त्याच्यामुळे त्या अनुभवातून मी बरंच काही शिकलो. सुरुवातीला जवळजवळ 2-4 वर्ष मी त्यांच्याबरोबरच शेपूट म्हणून जायचो. स्वतंत्रपणे 12 स्टेप कॉल मी पहिल्या 2-4 वर्षात फारसा केल्याचं मला आठवत नाही. किंवा 12 स्टेप कॉल माझ्याकडे जरी आलेला असला, माझ्या वडिलांच्या थ्रू, माझ्या आजीच्या थ्रू, माझ्या आईच्या थ्रू, हे बरेच मित्रांच्या थ्रू, तरी पण मी यांच्या दोघांपैकी कोणाला तरी बरोबर घेऊन जायचो. त्यामुळे माझा अनुभव जो आहे तो 12 स्टेपिंगमधला भिवंडीतल्या 12 स्टेपिंग बरोबरच इतर ठिकाणी, मग भिवंडी सोडून मी 18 वर्षाच्या सोबरायटीनंतर मी भिवंडी सोडून मी काळा चौकीला राहायला गेलो मुंबईमध्ये. तिथंही वर्षभर राहिलो. त्याच्यानंतर वडाळ्याला आंबेडकर कॉलेजच्या वरती टेरेसवरती मला राहायला जागा दिली होती प्राचार्य म्हणून. तेव्हा तिथे मी 12 स्टेपिंग करायचं टाळलेलं होतं, कारण मी खुर्चीत बसलेलो असल्यामुळे माझी ॲनॉनिमिटी किंवा कॉन्फिडेन्शियलिटी मला जपायची होती. त्यामुळे मी तिथं फारसं 12 स्टेपिंग केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मी वडाळ्याला आझादनगरमध्ये राहिलो 2-3 वर्ष. नंतर मग आता मी सध्या वरळीला जवळजवळ 7-8 वर्ष झाली राहतो आहे. आधी 38 नंबर बिल्डिंग आदर्शनगर, आता 6 नंबर बिल्डिंग. आणि आता ह्या महिन्याच्या शेवटी मी हे पण सोडून पुढे पोर्तुगीज चर्चच्या जवळ भाड्याने राहायला जाणार आहे. मी भाड्याने राहतो त्यामुळे दर 3 वर्षांनी मी घर बदलतो. तर 12व्या पायरीचं काम करणे म्हणजे प्रत्यक्ष संदेश देणे हा दुसरा भाग आहे. हा मार्ग आम्ही दुसऱ्या मद्यपीडितांना सांगू लागलो. वी ट्राईड टू कॅरी धिस मेसेज टू अल्कोहॉलिक्स, असं त्याचं इंग्रजीमध्ये शब्दांकन आहे. आता हे करत असताना, 12व्या पायरीबद्दल चर्चा करत असताना 2 गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. एक म्हणजे 12वी पायरी कशाकरता करायची, बरोबर आहे. तर 12व्या पायरीमधनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 12व्या पायरीतनं आनंद मिळतो, बरोबर आहे. आणि 12व्या पायरीचा हिस्सा म्हणून, भाग म्हणून आपण जेव्हा
12 स्टेप कॉल म्हणजे प्रत्यक्ष त्या माणसाला संदेश द्यायला जातो, मेसेज द्यायला जातो, तेव्हाची जो अनुभव आहे तो अवर्णनीय आहे आणि प्रत्येक वेळेचा वेगळा अनुभव असतो. थोड्याफार फरकाने त्याच्यामध्ये आता जुने जे लोक आहेत खूप 12 स्टेपिंग करणारे, उदाहरणार्थ आपल्या मुंबईतल्या चेंबूरचे शंकर एफ आहेत, ते सांगतात की मला गल्ली गल्लीतले लोक ओळखतात बेवडा म्हणून आणि मी हे काम करतो म्हणून. त्याच्यामुळे असे प्रत्येक ग्रुपमध्ये एक स्ट्रॉंग 12 स्टेपर असतो. माझा संबंध भिवंडीला असल्याने भिवंडीमध्ये अण्णाबापू असायचे, कल्याणला आनंदसिंह असायचे, त्यांच्याबरोबर नंतर मग शशी होता, बबन भाऊ आहेत, त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये रंगनाथ बापू होते, त्याच्यानंतर प्रोफेसर प्रकाश होते. मग पुढची पिढी आलेली आहे, शरद सिंह वगैरे माझ्याबरोबरची जे सगळी मंडळी आहेत ते नंतरची पिढी आहे. ठाण्यामध्ये स्ट्रॉंग 12 स्टेपर रमाकांत होता, त्याच्यानंतर रमाकांत भाऊ अजूनही आपल्यामध्ये आहेत, 45-50 वर्ष आता होत आली त्यांना सोबरायटीची. आणि विजयसिंह नावाचे ग्रस्त होते, फायर ब्रिगेडमध्ये अधिकारी होते, हरिभाऊ होते, अशी बरीच लोकं होती माझ्या आधीच्या पिढीची 12 स्टेपिंग करणे. मुलुंडला अनिल डी होते आणि अनिल डींच्या बरोबर नंतर आपले प्रफुल्ल भाऊ आहेत, ते 12 स्टेपिंग करणारे आहेत. मुंबईमध्ये मी बघितलं 12 स्टेपिंग खूप करणारी मंडळी जी आहेत, विशेषतः पूर्वी आपल्याकडे जनरल सर्व्हिस ऑफिसच्या व्हायच्या आधी क्लेअर रोडला भायखळ्याला इंटरग्रुपचं ऑफिस असायचं आणि तिथे मग ते फोन कॉल यायचे आणि तिथून ते मुंबईभर जायचे. मग ते ठरलेली माणसं असायची ते 12 स्टेपिंग करणारी. तर ह्या 12 स्टेपिंग कॉलनी किंवा प्रत्यक्ष संदेश देण्याबद्दलच आपण बोलतो आहे. 12व्या पायरीत 3 भाग आहेत. आजच्या भागामध्ये मी फक्त याच्याबद्दलच बोलते, इतर मध्यासक्तांपर्यंत संदेश पोचवणं. आता ह्याचे फायदे काय आहेत तर BLWने पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. पान नंबर 81, मराठी बिग बुक, प्रकरण 7, इतरांच्या सहकार्याने कार्य. पहिलं त्यांनी सांगितलं आहे जीवनाला त्यातून नवा अर्थ प्राप्त होईल. कारण आयुष्यभर आम्ही रडत रडत बसलो, इथे प्यालो तिथे प्यालो पडलो, आणि आता आम्ही नव्या सभासदाला किंवा संभाव्य सभासदाला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येण्याचं आवाहन करण्यासाठी चाललेलो आहोत. लोक सुधारत असलेले पाहणे, आपण ज्याला मेसेज देतो किंवा आपण प्रत्यक्ष जरी दिलेला नसला तरीसुद्धा तो मीटिंगमध्ये आल्यानंतर त्याच्याशी आपण बोलतो, काय रे कुठे राहतो काय करतो, अमुक आहे तमुक आहे, आणि तो काही दिवसानंतर तो असा 32 किलोवाला हाडक्या जो असतो तो 6 महिन्यामध्ये चांगला टणटणीत 45 किलोचा व्हायला लागतो. आणि मग शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या लोक सुधारत असलेलं पाहणे, इतरांना ते मदत करताना पाहणे, ते फर्दर 2-5 वर्षानंतर ते पुढे लोकांना मदत करत असताना आपण पाहणे, एकाकीपणा नष्ट होत असल्याची जाणीव होणे. कारण आपण भ्रातृभाव संस्था फेलोशिप म्हणून आपल्याला खूप त्याच्यातनं आपल्याला जाणवायला लागतं की अरे आय एम नॉट द ओनली पर्सन. मित्रांचे मोहोळ तुमच्या स्वभावावर उभे राहणे. त्यामुळे आम्हाला पूर्वी दारू पिताना जेवढे मित्र होते त्याच्यापेक्षा जास्त आता मेंबर आमचे मित्र आहेत. नव्या लोकांची आणि परस्परांची वारंवार भेटीगाठी होणे हा आपल्या जीवनातील एक अमूल्य क्षण आहे, असं BLWने आधीच लिहून ठेवलेलं आहे. कशाच्या आधी, पुढे काय करायचं ते सांगायच्या आधी. आता हे बिग बुकमध्ये आणखी काय काय आहे तर एक आहे पान नंबर 81 ते 94, म्हणजे हे प्रकरण 7, इतरांच्या बरोबरीने कार्य. त्यानंतर आणखी एक प्रकरण 7व्यानंतर बिग बुकमध्ये येणार आहे या मेसेज देण्यासंदर्भात आणि इतर अनेक 12व्या पायरीची जी अंग आहेत त्या संदर्भामध्ये जे आणखी एक प्रकरण 7व्यानंतर येणार आहे ते 8वं आहे, स्त्रियांना उद्देशून. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये 12 स्टेपिंगबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलेलं नसून ते महिला मंडळींसाठी किंवा नंतर खरं बघायला गेलं तर ते ॲलॉनॉनचं चॅप्टर आहे, प्रकरण 8वे. प्रकरण 9व्यामध्ये तो त्यानंतरचे कुटुंब, ह्याच्यात मात्र 12 स्टेप म्हणजे 12वी पायरी म्हणजे नक्की काय करणार आहोत आपण ते पण त्याच्यामध्ये येतं. आणि शिवाय 10वं प्रकरण मालक वर्गासाठी आपल्याला काय सध्या इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. आणि शिवाय प्रकरण 11वे जे आहे त्याच्यामध्ये BLW म्हणतो आहे तुमच्यासाठी एक दृष्टिकोन, म्हणजे तुम्ही मध्ये आल्यानंतर तुमचं पुढं काय होणार आहे हे तुम्हाला त्या प्रकरणामध्ये आधीच्या लोकांसाठी काय झालेलं आहे, आधीच्या लोकांचं काय झालं ते कळण्यासाठी हे सगळं त्याच्यामध्ये हिस्ट्री दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या 12 स्टेपिंगचा भाग म्हणून
आयडियली स्पीकिंग बघायला गेलं तर इतरांना मदत देताना मेसेज देताना काय करायचं ते प्रकरण 7वे आहे. त्याच्यानंतर प्रकरण 9वे आहे, त्यानंतरचे कुटुंब. त्याच्यातही त्यांनी 12व्या पायरीचं आचरण केल्यामुळे तुमच्यामध्ये काय काय अडचणी येतील आणि अडचणींना कसे चुकवावे याबद्दलचे मार्ग त्या प्रकरणात आहेत. आणि शिवाय तुमच्यासाठी एक दृष्टिकोन म्हणून प्रकरण 11वे आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बिल डब्ल्यूनी आपल्याला 12 स्टेपिंगबद्दल काही काही गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. आणि आता मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते बोलणार आहे प्रत्यक्ष मेसेज द्यायला जाताना काय करायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहीत असेल की मी कार्यशाळा घेतो 1ली, 4थी, 9वी आणि 12वी. तर जेव्हा आम्ही हे सुरुवात केली 2012 साली, त्यावेळेला माझ्याबरोबर माझे स्पॉन्सर होते. त्याच्यानंतर बदलापूरहून सुनील के आलेले होते. त्याच्यानंतर मुंबईमधली काही जाणकार मंडळी होते, त्याच्यामधले आमचे दत्ता भाऊ आहेत, दत्ता के, पावलीन समूह, त्यांना सफारी दत्ता म्हटलं जातं. ते पहलवान आहेत, त्यांचे वडील पण पहलवान होते, त्यामुळे शरीरयष्टी त्यांची मजबूत आहे. आणि ते जेव्हा आम्ही 4थ्या पायरीचं वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला खात्री नव्हती की एवढ्या 4थ्या पायरीबद्दल दिवसभर बोलता येईल का आणि लोक ऐकून घेतील का आणि लोक लिहितील का. तर त्याला थोडासा वाया मीडिया म्हणून आम्ही सुरुवातीला 2 तास 12व्या पायरीचं कार्य कसं करावं याबद्दल बोलायचं. आणि आमचे दत्ताभाऊ त्याच्यामध्ये खूप त्यांनी अभ्यास केला बिग बुकचा आणि त्यांनी काही मुद्दे मांडले. नंतर पुढे मग त्यांनी कोकणामध्ये पण 12 स्टेप 12व्या पायरीवरती वर्कशॉप घ्यायचा प्रयत्न केला, पण काय ते फारसं यश आलं नाही त्याच्यामध्ये. पण मी मात्र सुदैवाने हे पहिल्या 4थ्या पायरीचं सुरू केलं. मग वरोऱ्याच्या संजयने सांगितलं 1ली पायरी करा, मग पंढरपूरच्या संतोषने सांगितलं 12वी पायरीचं करा आमच्याकडे, मग नंतर आता ब्रह्मपुरीच्या उमेशने सांगितलं 9व्या पायरीचं करा. तर हे 1ली, 4थी, 9वी, 12वी असं स्वतंत्रपणे एक दिवसाचं प्रत्येकाचं आहे. आणि शिवाय आत्ता पंढरपूरला एक वेगळा प्रयोग 2 दिवसाचा केला आम्ही की सगळ्या 12 पायऱ्यांबद्दल. तर आत्ता मी जे बोलणार आहे किंवा आजचा आपला विषय जो आहे तो 12वी पायरी भाग 1 आणि त्याच्यात आपण बोलणार आहोत हा संदेश इतर मध्यसत्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला काय करायला हवं ते त्याच्यामध्ये दिलेले. उरलेले 2 भाग जे आहेत ते मी वेगळा त्याची ऑडिओ बनेल. आता बिल डब्ल्यूनी ह्याच्यामध्ये हा माणूस तुम्हाला कुठे भेटेल, ज्याला संभाव्य सभासद प्रॉस्पेक्ट असं म्हटलेलं आहे इंग्रजीमध्ये. तर तो बिल डब्ल्यू म्हणतो की डॉक्टर्स, धर्मगुरू, पाद्री, हॉस्पिटलांना विचारून तुम्हाला ही सभासद सापडू शकते. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल अनेक गोष्टी 12 स्टेप करायला जाण्यापूर्वी आणि करताना काय काळजी घ्यायची आणि काय करायचं नाही, काय करावे आणि काय करू नये असं मी त्या थंबनेलमध्ये हेडलाईन टाकलेली आहे. तर त्याचं उत्तर बिल डब्ल्यूनी पान नंबर 81 ते पान नंबर 94 अशा 14 पानांमध्ये आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. बऱ्याचदा माझ्यासहित असंख्य सभासद हे न वाचता 12 स्टेपिंगला जातात आणि नंतर बऱ्याच वर्षानंतर शोध लागले की अरे आपण बिल डब्ल्यूनी सांगितले त्याच्यापेक्षा काहीतरी भलतंच करत आहोत इतके दिवस. मग मला ते पश्चाताप झाला आणि कळलं मला की अरे प्रत्यक्ष 12 स्टेपिंगला जाण्यापूर्वी हे प्रकरण प्रत्येक सभासदांनी वाचलंच पाहिजे. मग तो ओल्ड टायमर असो, न्यू कमर असो, त्याची रिव्हिजन झालीच पाहिजे. ह्याच्यात सगळ्यात पहिलं तो गोष्ट सांगतो आहे परिच्छेद 4 पान नंबर 81 मराठी बिग बुक. अल्कोहोलिक्स अनोनिमससाठी एक संभाव्य अनुयायी तुमच्या दृष्टीपथात आला तर त्याच्याबद्दल जेवढी माहिती करून घेता येईल तेवढी करून घ्या. बरोबर आहे. हे एकच वाक्य त्यांनी सांगितलं. आमच्या दत्ताभाऊनी त्याच्याकरता बरेच प्रश्न बनवले की माहिती काढून घ्यायची म्हणजे काय काढून घ्यायची हो, आणि त्या माहितीचं काय लोणचं घालायचं नंतर आपल्याला. तर पहिली गोष्ट म्हणजे आता कसं आहे त्याची माहिती काढून घ्यायची. तर 12 स्टेप कॉल आपल्याकडे कसा येतो त्याचं आपल्याला जरा चिंतन करायला लागेल की काही वेळेला GSOच्या ऑफिसमध्ये किंवा वेगवेगळ्या इंटरग्रुपचा एक मोबाईल नंबर ठेवलेला असतो, त्याच्यावरती फोन येतात आणि त्याच्यावरती ते सांगतात की माझा भाऊ पितो, नवरा पितो, जे काय असेल ते. आणि तो जो माणूस असतो तो एका ठिकाणी हेडक्वार्टरला, हेड ऑफिसला बसलेला असतो आणि हा राहणारा संभाव्य सभासद असतो तो कुठेतरी आणखी कोपऱ्यामध्ये राहत असतो. तर त्याचा निरोप जो आहे किंवा त्याचे डिटेल्स जे आहेत तो ज्यांनी फोन घेतलेला आहे तो माणूस त्या इतरांपर्यंत पोचवतो की नाही ह्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना शंका आहे. जनरली काय केलं जातं, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं नाव आणि असला दिलेला धड पत्ता तर पत्ता
एवढ्या 3 गोष्टी घेऊन त्या पुढे फॉरवर्ड करतो आपण. अगदी आपल्या 6 डिसेंबरला आमच्याकडे मुंबईमध्ये आपल्याकडे चैत्यभूमीवरती मोठा कार्यक्रम असतो, मोठा पॅन्डॉल लावलेला असतो. गेली कित्येक वर्ष मी जातो आहे. त्याच्यानंतर आत्ता परवा 17 जुलै 2024 बुधवार आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीनिमित्त मुंबईतल्या विठ्ठल मंदिराच्या बाहेर आपला स्टॉल असतो. झालंच तर असे ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जिथे कार्यक्रम आहेत. अगदी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला असतो आपलं काउंटर. आळंदीची यात्रा सुरू होते तिथे असतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रभर जेवढ्या जत्रा आहेत तिथे सगळीकडे आपलं 12 स्टेप हे लावलं जातं. PI वर्कचं स्टॉल लावला जातो. साधारणपणे त्याचे फोटो काढले जाऊन आहेत व्यक्तींचे असं म्हटलं जातं की त्याच्याने अनामिकता भंग होते. पण आपल्याला ते पटत नाही फारसं. लोक तसंच करत राहत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की अनामिकता पाळायची म्हणजे मागच्या बाजूला बॅकग्राऊंडमध्ये Aचा बोर्ड असता कामा नाही. म्हणून आम्ही आता वर्कशॉप झाल्यानंतर उन्हामध्ये उभं राहून छानपैकी ग्रुप फोटो काढतो आणि ज्यांना यायचं आहे त्यांनी या, ज्यांना नसेल यायचे त्यांनी नका येऊ असं आम्ही आवाहन करतो. ज्याला स्वतःची कॉन्फिडेन्शियलिटी गोपनीयता पाळायची असेल त्यांनी नाही आलं तरी ते सांगतो. सांगायचा हेतू असा की हे जे PI वर्क काम करतो तेव्हा तिथून आपल्याला ते माणसाचं माहिती मिळते. मग मी सुरुवात अशी केली की अरे आपण चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत तिथे. त्या चिठ्ठीवरती त्या माणसाचं नाव, मोबाईल नंबर आणि राहायचा पत्ता लिहून घेतो. आणि त्या चिठ्ठीच्या मागे आम्ही काय करायला लागलो काहीजणं की ती जी माहिती सांगतो तो समोरचा माणूस की माझा भाऊ आहे फार पितो किंवा माझा नवरा आहे फार पितो बाई, मग त्याची ती जी माहिती सांगतो ती माहिती त्या चिठ्ठीची आम्ही मागच्या बाजूला लिहितो आणि फोन करण्याला सांगतो की ज्याला मेसेज देशील, हा कॉल देशील 12 स्टेपिंगचा, त्याला तू ही सगळी माहिती सांग. आता ते मोठं प्रकरण असल्यामुळे त्याच्यात सगळं जमतंच असं नाही. आणि अशा PI वर्कमुळे किती फायदा होतो किती नाही होतं या संदर्भामध्ये वेगवेगळी मतं चर्चा असू शकते. आता यावर्षी पंढरपूरवाल्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पंढरपूरचा आंतरसमूह आणि पंढरपूरचा समूह म्हणून इथे 12 स्टेपिंग कॉल करणार नाही. तुम्हाला ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी इथे या, आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुमचं तुम्ही निस्तरा. आणि त्यांची वेगळी मतं आहेत, त्यांचा अनुभव तसा आहे. त्यामुळे त्यांनी ते या वर्षीपासून आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरामध्ये पंढरपूरच्या सभासदांचा स्टॉल नसतो. बाकी जे आता बाहेरून येणारे काय करायचं असतील ते करत असतील, मला कल्पना नाही, आता कळेल नंतर. तर हे सगळं झालं आपल्या सर्व्हिसबद्दल. आणि ह्या सर्व्हिसमधनंच आपल्याला 12 स्टेप कॉल येतो. सर्व्हिस काय वेगळी भानगड नाही. त्रिकोणाचे 3 कोण आहेत, पण तळबाजू जी आहे ती मुक्तता आहे, रिकव्हरी आहे. आणि दुसऱ्या बाजूला युनिटी आणि सर्व्हिस दिलेली आहे, एकता आणि मुक्तता दिलेली आहे. त्याच्यामुळे सर्व्हिस म्हणजेच 12वी पायरी का, त्याच्यावरती आपण नंतर कधीतरी चर्चा करूया. तर आता दत्ताभाऊने आपल्याला हे लिहून ठेवलेलं आहे एका कागदावर त्यांच्या सुवाच्य अक्षरामध्ये की पहिली गोष्ट म्हणजे त्याचं पूर्ण नाव. आता बऱ्याचदा असं होतं की अरे मग त्याची ॲनॉनिमिटी, अरे पण ती ॲनॉनिमिटी पब्लिक लेवलला पाळायची आहे. त्यामुळे पत्ता शोधण्यासाठी डॉक्टर बॉब म्हणायचे, अरे तुम्ही सगळ्यांनी तुमची पहिलीच नावं सांगितली, उद्या काय मला या शहरामध्ये कोणाची मदत हवी असेल तर मी त्याचं काय सांगायचं. त्याच्यामुळे निदान तेवढ्यापुरतं का होईना त्याचं पूर्ण नाव आपल्याला माहीत असायला पाहिजे. नाही तर बऱ्याचदा काय होतं, त्या मोहल्ल्यामध्ये, वस्तीमध्ये, आळीमध्ये आपण जातो आणि मग त्याचं आडनाव माहीत नसेल. तुम्हाला तो श्रीधर माहिती आहे का हो? कोणता श्रीधर हो? इथे 2-3 श्रीधर. मग आपण अंगठा करून दाखवतो दारू पिणारा श्रीधर म्हणून. मग कोणतरी पोरगं लगेच आपल्याबरोबर दिलं जातं, यार त्या बेवड्याच्या घरी घेऊन जातं, श्रीधर तिकडे आहे का, उताणा पडला असेल बघ तिथे का अड्ड्यावर असेल, जा यांना त्यांच्या घरी घेऊन जा. त्याच्यामुळे असं करायला लागू नये म्हणून त्या माणसाचं पूर्ण नाव माहीत असेल तर आपल्याला अनोळखी माणसांसुद्धा त्याचं विचारता येतं. पूर्ण पत्ता हवा त्याचा, कारण मुंबईमध्ये पत्ता शोधणे, अरे पूर्व आणि पश्चिम एवढंच जर लिहिलं नाही, एक शब्द लिहिला नाही पूर्व आणि पश्चिम, तर गेलं की बोंबलत तिच्या आयला, तर कुठल्या बाजूला शोधायचं त्याला. त्याच्यामुळे नीट व्यवस्थित पत्ता पाहिजे. मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे या मोठ्या शहरांमध्ये, लातूर पण आलं त्याच्यामध्ये, आता औरंगाबाद ह्याच्या नांदेड आलं, तर इथं पत्ता शोधणं जिकिरीच होतं. आणि दुसरी गंमत म्हणजे खेडेगावामध्ये किंवा जिथे अजून प्रसार झालेला नाही आहे अशा ठिकाणी त्या माणसाचा व्यवस्थित पत्ता नसेल तर ते 40 किलोमीटरच्या परिसरात कुठं बरं त्याला शोधायचं. बुद्रुक आहे का काय आणखी आहे, त्या गावाचा पत्ता व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर आणखी जर का त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला सांगणारी त्याच्या घरचा कोणी असेल तर त्यांच्याकडनं आणखी कोणती माहिती करून घ्यायची. तर तो कधीपासून दारू पितो,
कुटुंबात त्याचा त्रास काय होतो, कुटुंब माहिती, घरात कोण कोण आहे, बायको आहे का सोडून गेलेली आहे, पोरं किती मोठी आहेत, म्हणजे पोराने एकदा बापाला मारला धरून आणि मग बाप जास्त दारू प्यायला लागला किंवा दोघांच्या मारामाऱ्या व्हायला लागला, असं जे काय असेल ते, समाजातील स्थान काय आहे, त्याचं व्यवस्थित मोबाईल नंबर, त्याचा आणि घरच्यांचा पण मोबाईल नंबर पाहिजे. बऱ्याचदा जो आपल्याला माहिती देत असतो तो सांगत असतो की माझं नाव सांगू नका, आणि अतिशय योग्य आहे. आपल्याकडले काही हुशार लोक आहेत त्यामुळे असं कसं त्यांचं नाव आम्ही सांगणारच, मग त्यांना बदलापूरमधनं आउटकास्ट केलं जातं की 12 स्टेप कमिटीमध्ये हा नको येऊ बाबा, हा काहीतरी जाऊन तिथे राडा करतो, चित्रविचित्र. याची स्वतःची मतं वेगळी आहेत, BLWची मतं म्हणून तो स्वतःची मतं BLWची मतं म्हणून मांडतो, त्याला मग बाजूला ठेवतात, 12 स्टेप कमिटीमध्ये घेत नाहीत त्याला. त्याच्यामुळे जो माणूस आपल्याला माहिती सांगतो, ती बायको असेल तर तो घरी गेऊन आपण बाहेर पडल्यावर तो बायकोला कुदकणार ना धरून. त्याच्यामुळे आम्हाला जोशी डॉक्टरांनी सांगितलं, पाटील डॉक्टरांनी सांगितलं, कांबळे डॉक्टरांनी सांगितलं, रॉड्रिक डॉक्टरांनी सांगितलं, जवळपास जाताना कुठला तरी डॉक्टरची पाटी बघून जायचं आणि त्याचं नाव सांगायचं. काय बिघडत, थोडंसं खोटं बोललं चांगल्यासाठी तर काय बिघडत नाही. आम्ही कशाला खोटं बोलायचं त्याच्यासाठी. बरं मग नका 12 स्टेप पण करू नका, घरी बसा आणि ऑनलाईन मीटिंग करा फक्त तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. सोबर राहा, आमच्या डोक्यावरती हात ठेवा म्हणजे झालं बस. त्याच्यानंतर प्रश्न विचारायचा असतो माहिती काढताना, तो कामावर जातो का, त्याला दारू सोडायची इच्छा आहे का. आता ह्या प्रश्नाचं पण ट्रिकी उत्तर आहे. BLWने वारंवार सांगितलं त्याला दारू सोडायची इच्छा नसेल तर त्याच्या नादी लागू नका. पण 1935 सालापासून आज 2024 सालामध्ये जर आपण अनुभव बघितला तर मला जेव्हा मेसेज दिला गेला होता तेव्हा मला दारू सोडायची इच्छा नव्हती, पण मला बखाट धरून कोणीतरी मिटिंगमध्ये आणलं, मी ते सगळं ऐकलं आणि मग माझी दारू सोडायची इच्छा जागृत झाली. कारण तोपर्यंत मला असं वाटत होतं की मला कमी प्यायची आयडिया तुम्ही काहीतरी शिकवा, मला दारू बंद करायची नाही आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर ट्रिकी आहे. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात, तुमच्या मताबद्दल आम्हाला आदर आहे, पण सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वत्रिक पद्धतीने आपण जेव्हा ग्रुप म्हणून जेव्हा जातो तेव्हा एखादं वेगळं मत असलेला माणूस तिथे जाऊन राडा करण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला आपण शक्यतो त्या कमिटीमधनं किंवा जे ग्रुप जातो त्याच्यामध्ये त्याला कल्टी मारायला लावतो आपण. असं केलं जातं, हे प्रात्यक्षिक आहे. हे योग्य अयोग्य पुस्तकात कुठे लिहिले, उलट्या टाळ्या वाजवत पुस्तक न वाचणारे आपल्याला विचारतात की जर लिखाय दिखाव हमको, ते सोडून द्यायचं. कसं आहे, 98 लोक जे करतात त्याच्यावरती आपण लक्ष देऊया. 2 लोक गाढव आहेत आणि ते काहीतरी चित्रविचित्र करतात, त्याची फार चर्चा करायची नाही. लक्षात ठेवायचं फक्त अरे बाबा हे असं असं आहे, ह्याचं वेगळं मत आहे, ठीक आहे असू दे, हरकत नाही, त्याला त्याचं मत वेगळं असायचा अधिकार असू दे, परमेश्वर त्याचं भलं करो. पण आम्हाला जे बिग बुकमध्ये 12 स्टेपिंग करायला सांगितले त्याप्रमाणे आम्ही करतो आहे. शक्यतो तेवढं आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही करतो. कामधंदा कोणता करतो, नोकरी आहे तर मग नोकरीवर जातो का, सस्पेंड केला आहे का, किती दिवस झाले सस्पेंड केलेला आहे, धंदा असेल तर धंदाची वाट लावली, नोकरांवर सोडलेला आहे, इंग्लिश पितो का, कुठल्या प्रकारची दारू पितो, त्याची संगत काय, त्याचं पिण्याचं टायमिंग काय. आता पिण्याचं टायमिंगमध्ये पूर्वी माझ्या लहानपणी एमध्ये जेव्हा आलो तेव्हा 12 स्टेप करण्यासाठी ही मंडळी सकाळी 4:30 वाजता त्याच्या घरी जायची आयला. कारण तो 5 वाजता उतारा मारायला जातो आणि तो एकदा भासकला घरातनं की मग तो कधी येईल याची काही गॅरंटी नाही, त्यामुळे तो आपल्याला कुठे भेटणार माहीत नाही. अड्ड्यावर काय आपल्याला 12 स्टेप कॉल करायला जायचं नसतं. त्याच्यामुळे ते लोक विचारायच्या घरातनं किती वाजता बाहेर पडतो. त्यामुळे आम्हाला आठवतं पूर्वीच्या आमच्या लहानपणी आनंदसी, अण्णा, बापू सगळे सांगायचे 4:30 वाजता त्याला जाऊन आम्ही धरला, तो घरातनं बाहेरच पडत होतो, तो आम्ही खालीच उभे होतो वगैरे वगैरे. त्यामुळे त्याला दारू प्यायची त्याची लेवल कोणती आहे, म्हणजे लेवल इन द सेन्स सामाजिक लेवलला. आता मी डॉक्टरांना 12 स्टेप कॉल केलेलं आहे भिवंडीमध्ये, डोकं फोडून झालं, ते काय ऐकायला तयार नाही. मग मला एका हुशार माणसानं सांगितलं अरे गाढधड्या तू जाऊन काय उपयोग नाही, त्याला डॉक्टरच पाहिजे. तो ऐकणार नाही, तो म्हणणार तू साल्या बिफार्म एक कंपाऊंडर आहे, तू ग बस, तू मग काय मला अक्कल शिकवतो. मग मी प्रताप डॉक्टर आणखी कोण कोण डॉक्टर जेवढे होते ते सगळ्यांना मी फोन शोधून काढले, त्यांना भिवंडीत बोलवलं, त्याला 12 स्टेपिंगला घेऊन गेलो. त्याचं त्यांनी किमान पक्षी ऐकलं तरी. आता अर्थातच हे प्रत्येक वेळी काय शक्य असतंच असं नाही, पण तो क्लास 1 ऑफिसर असेल आणि मी शिपाई असेल चायला, तर माझं काय ऐकून घेणार. तो पहिला मला प्रश्न विचारतो तुम्ही कुठे काम करता, काय काय तुमचं डेसिग्नेशन काय आहे, की मी आला शिपाई सांगितलं, आम्हाला सांगितलं की तो काय माझं ऐकून घेणार नाही. त्याच्यामुळे त्याची लेवल कोणती, तो घरी कधी असतो, तो शुद्धीवर कधी असतो. कारण आपलं काय सप्ताह बसलेला असतो ना, टाईटच असतो आपण दारू पित असताना. त्याच्यामुळे त्याचं वय किती आहे, मुलं बाळं किती मोठी आहेत, स्वतःच्या पैशाने पितो का पहिली पावशेरच फक्त पितो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवावर विश्वास आहे का.
12 स्टेपिंग करायला जाताना देवाबद्दल धर्माबद्दल कमीत कमी बोलायचं. तुम्ही त्याच्या घरात शिरल्यानंतर तुम्हाला जर का येशू ख्रिस्ताचा फोटो दिसला की समजायचं बाबा हा येशू ख्रिस्ताचा भक्त आहे. तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो दिसला की समजायचं की हा बुद्धिस्ट असण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे ह्याला सनातन धर्माप्रमाणे आपण जर टर्मिनॉलॉजी शब्द वापरले तर ह्याला फारसं चालणार नाही. त्याच्याऐवजी त्या विषयावर गप्प बसायचं. आपली मतं त्याची मतं देवाबद्दल धर्माबद्दल वेगळी असू शकतात, त्याच्याबद्दल नंतर बोलूया. सध्या आपलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे 12 स्टेपिंगला जाणे आणि त्याच्यापर्यंत संदेश देणे आणि त्याला बखाट धरून मिटिंगला घेऊन येणे. प्रेमाने कसं धाकधप्पटशा करून जे काय असेल, आज नाहीत बाबा दादा पुता करून पहिल्यांदा लाड. अरे मी तर ते बापू आणि मी एक 12 स्टेपिंग कॉल केला आणि त्याला मी घेऊन आलो रिक्षामध्ये आणि तो म्हणाला नाही मला पहिले आईस्क्रीम खायला घाला तुम्ही. तिथे आमच्या भिवंडीच्या शाळेच्या बाहेर आईस्क्रीमवाला असायचं तिथे. मला पहिले आईस्क्रीम खायला घाला मगच मी मिटिंगला येतो. मी म्हटलं नाही नाही पहिले मीटिंग बाद मी आईस्क्रीम. शेवटी बापू समोरून जात होते. बापू म्हणाले काय श्रीधर काय चाललं आहे. तो म्हटलं अहो हा म्हणतो आईस्क्रीम खाऊ दे ना आईस्क्रीम. बापूनी पटकन आम्ही सगळे तिघंजणी आईस्क्रीम खाल्लं तिथे आणि सरळ मिटकीन गेलो. पण मला माझा अहंकार आडवा येत होता. हा कालचा आलेला साला मला शाणा शिकवतो आणि मला टर्म्स अँड कंडिशन तर मला डोकं फिरायचं. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसच्या प्रत्येक 12 स्टेपिंगमधनं मी काहीतरी शिकलेलो आहे. दुसरी सूचना दिलेली आहे त्याला दारू सोडायची इच्छा नसेल तर त्याला समजूत घालण्यात वेळ दवडू नका. आता हे ज्याचं त्यांनी ठरवायचं 12 स्टेपिंगचं. बऱ्याच लोकांचा अनुभव असा आहे की आम्ही जेव्हा जातो मेसेज कोणाकडनं तरी मिळालेला असतो तो त्याचा व्यवस्थित पत्ता असतो नसतो काय माहिती असते नसते. पण आता आपल्याला मिळालं की आपल्याला जायचं. आपलं काम 12 स्टेप कॉल मिळाले की तिथे जाऊन धडकायचं. काय परिस्थिती आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं. त्याच्यामुळे विचारायचं दारू सोडायची इच्छा आहे की नाही. पण तेवढा 8 तास पूर्वी जेवढा धरला जायचा. कारण पूर्वी रॉक बॉटमवाली सगळी मंडळी 35 साली यायची. आता हाय बॉटमवाली ज्यांचे गाड्या घोडे धंदे सगळं आहेत आणि पण मद्यपाशात त्यांची काय मुक्ती होत नाही अशा लोकांपर्यंत पण आपल्याला पोचायचं आहे. पुढचा प्रश्न पान नंबर 82 ओळख. आमच्या दत्तभाऊनी ओळ क्रमांक पण लिहून ठेवले बाबा. पान नंबर 82 ओळ क्रमांक 13. तो बेफाम दारू पित असेल तर त्याच्याशी संपर्क साधू नका. आता दारू पिणाऱ्या माणसाला आपण एच्या मिटिंगमध्ये सुद्धा सांगतो ना हो की तो प्यालेला आहे त्याला शेअरिंग देऊ नका म्हणून. तो शेअरिंग करत असेल तर त्याला आपण थांबायला सांगतो. त्याच्यामुळे तो दारू पित असेल तर त्याच्याशी आपण काय बोलणार. बऱ्याचदा मला असं मोह व्हायचं आता घरी नाही ना कुठे अड्ड्यावर आहे का मग आम्ही अड्ड्यावर त्याला शोधतो त्याला बाहेर बोलवतो त्याच्याशी बोलतो. असं नाही करायचं. बिल म्हणतो तो बेफाम दारू पित असेल तर त्याच्याशी संपर्क साधू नका. पुढची गोष्ट तो म्हणतो आपला आमच्या दत्तभाऊन लिहून ठेवलेली आहे. त्याच्याकडे जाताना काहीतरी हातात पॅम्पलेट मीटिंग लिस्ट घेऊन जावं. आणि मी तर गंमत करायचो. मी त्याला सांगत हे बघ ह्याच्यामध्ये ना एची माहिती आहे दारू कशी बंद करायची वगैरे लिहिलेलं आहे आणि हे पॅम्पलेट मी तुला देतो. हे तू वाचलंस तर तुझं भलं होईल. पण तुला नसेल आवडत ना तर हे फाडून फेकून देन सांडासात टाक त्याचे तुकडे करून की तो हमखास वाचायचा. कारण मी डिफाईंड असल्यामुळे मला माहीत होतं हे सांगणं योग्य की अयोग्य मला माहीत नाही. पण मी काही वेळेला प्रयोग हा केलेला आहे. त्याला सांगायचो नाही नाही तू आम्ही बाहेर पडलं की लगेच फाडून टाक. पण माझी खात्री असायची की तो बाहेर पडला लगेच ते वाचायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर त्याचं नाव त्याच्या कुटुंबियांनी सांगितले असं सांगू नये. त्याऐवजी एखाद्या जवळपासच्या डॉक्टरचं समाज माध्यमातल्या माणसांचं सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचं असतं. प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्य करणारे बरेच एचे मित्र झालेले आहेत. आमचे DB महाजन म्हणून जळगावचे आपलं हे आहेत मित्र आहेत. अनेक सभासद आहेत. अनेक व्यक्ती अशा आहेत की ज्या सभासद नसल्या तरी त्यांना अल्कोहोलिक संस्थेच्या कामामध्ये इंटरेस्ट आहे. नंतरचं सांगतो संभाव्य सभासदाला एकांतातच भेटा. हा गाढवपणा मी अनेक वर्ष करत होतो की घरी जाऊन सगळ्या काका मामा आत्या सगळ्या घरातल्या लोकांना बोलवायचं आणि मग माझी स्टोरी सांगायचो मी. आणि त्या स्टोरीमध्ये बऱ्याचशे पराक्रमच असायचे. आपण इधर गिरा फिर उठा फिर ये किया फिर इसने समजा फिर उसका नहीं माना ऐसा वैसा. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला माझे पराक्रम असायचे. हे मी माझा 12 स्टेपिंग कॉल करताना केलेले गाढवपणा सांगतो आहे. आणि त्याच्यातून मी कसा शिकत गेलो मला कसा लोकांनी जुन्या सभासदांनी ठोकला आणि मला लाईनीवर आणला ते मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. त्याच्यामुळे शक्यतो
त्याच्याशी एकांतात बोला. बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब भेटले तेव्हा त्या हेनरिटा सायबरलिंकच्या लायब्ररीमध्ये दोघंजणं 6 तास बोलले, संध्याकाळी 5 ते रात्री 11:15पर्यंत. पण तिथे मुंडकं घालायला मध्ये मध्ये कोणी त्यांच्यातलं गेलेलं नव्हतं. काय चाललं ऐकायला भिंतीला कान लावून असं नव्हतं. पंढरपूरला मी एक 12 स्टेप कॉल केला होता. तो त्याची आई आमची फारच आग्रह करायला आहे. माझं आणखी एक तत्त्व असतं, त्यांच्या घरी गेल्यानंतर चहा बी पीत बसायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, मग ते घरच्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट वाढायला लागते. मग ते त्यांची तक्रारी सांगतात. आपण तिथे तक्रारी सोडवायला गेलेलो नाही. आणि दुसरी गोष्ट मी करतो, त्याच्या घरी गेल्यानंतर 12 स्टेपिंगच्या व्यतिरिक्त अजिबात काही बोलायचं नाही. कारण मी अनेक सभासदांबरोबर गेलो, अगदी मुंबईतले गेलो. तुम्ही कुठले? कोकणातले. मग तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले? की झालं ह्यांच्या कोकणातल्या काय तळबागा, काय आंब्याच्या बागा आणि अमुक तुम. 20 मिनटानंतर त्याला मी जोरात चिमटा काढला सुभाषला. मी म्हटलं, अरे भावा तू आपण कशा करता आलेलो तिथे? अरे हां तुमचा तो मुलगा दारू तो काय झोपला प्यालेला आहे आतमध्ये. 20 मिनटं याची गावाकडे काय बिघे जमीन चालले, काय हे चालले, तुमची गाडी कुठली, या फ्लॅटचा भाव काय, तो आधी कुठला विकला. भलत्या गोष्टींवरती चर्चा 12 स्टेपिंगला गेल्यावर अजिबात करायची नाही. त्याच्यानंतर बिल डब्ल्यूनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे, पान नंबर 83, दुसरी ओळ, परिच्छेद 3. संभाव्य सभासदाशी बोलताना तुमच्या स्वतःच्या दारू पिण्याच्या सवयी, लक्षणे आणि अनुभव याबद्दल त्याच्याशी बरेच बोला. दारू पिण्याच्या अनुभवाबद्दल सातत्याने बोलायचं. म्हणजे त्याच्यामध्ये आयदर त्याला ओळख पटते किंवा ओळख पटत नाही. तो मनातल्या मनात म्हणत हे चुत्या लोक आहेत, साला ह्याचं हे गेलं त्याचं ते गेलं. कारण हाय बॉटमवाला असेल तर तो रॉक बॉटमवाल्याचं ऐकून घेत नाही, आणि रॉक बॉटमवाला असेल तर ते हाय बॉटमवाला तो म्हणजे तू काय एवढीशी 2 पेक प्यायचा ना 2 क्वार्टर प्यायचा, मी तांब्याने प्यायचो, मी कळशीने प्यायचो वगैरे असं काय काय सांगून तो आपल्याला गप्प बसवतो. त्याच्यामुळे आपण काय करायचं, दारू पिण्यापूर्वीची मनस्थिती, दारू प्यायला गेल्यानंतर काय व्हायचं आणि नंतर पुढे काय माकडं व्हायचं याच्याबद्दल सवयी, लक्षणे आणि अनुभव. त्याच्यानंतर घरच्या लोकांच्या समोर तुम्ही बोललात तर ते तुमची अनामिकता तोडतात. अहो ते कॉलेजमधले सर आमच्याकडे आले होते, झालं बोंबलं. मी माझी पण ॲनॉनिमिटी ब्रेक केली, माझ्या बायकोची पण ॲनॉनिमिटी ब्रेक केली. त्यानंतर तिच्या कॉलेजमधला शिपायांनी सांगितलं, अहो मॅडम तुमचे मिस्टर दारू पितात, आम्हाला कळलं, फार वाईट होई दारुडी माणसं, अमुक आहे तमुक आहे. ते म्हणाले तुम्हाला कोणी सांगितलं? नाही आमचे एक मित्राला ते भेटायला गेले होते, अमुक आहे, त्यांनीच सांगितलं आम्हाला. झालं माझ्या बायकोनी माझी धुलाई केली. त्यामुळे घरच्या लोकांना फार कळत नसतं तेव्हा. त्यामुळे त्यांना ते पहिला प्रश्न येतो, तुमचं आडनाव काय? हल्ली आपल्याकडे आडनाव विचारलं की जात कळते. त्यामुळे आडनाव सांगायची फार विचारायची फार खाज असते लोकांना. त्यामुळे मी कधी कधी खोटं सांगतो. मानव, आडनाव माझं श्रीधर मानव. ते काय त्याला काय मानव आहे की गाढव आहे त्याचा काय त्याला इंटरेस्ट नसतो. तो आपला मानव आहे का, बरं ठीक आहे हरकत नाही. त्याच्यामुळे मी खोटी आडनावं सांगतो, भलतंच काहीतरी नाव सांगतो. हे कशा करतात तर ते आपले कसं आहे, बेसिक हेतू काय आपल्याला तिथे त्या माणसाला जाऊन सांगायचं, मी दारुडे आहे, मी दारू पित होतो आणि आता दारू पित नाही, माझी जशी सुटली तशी तुला सोडायची असेल तर चल माझ्याबरोबर. नंतर तो सांगतो, संभाव्य सभासदाला तुम्ही तुमची दारू बंद करण्याकरता काय काय प्रयत्न केले ते सांगा. तुम्ही काय बाबा भगत केले असतील किंवा नसतील बाबा भगत केले, नास्तिक असाल तुम्ही, पण तुम्ही काय इच्छाशक्तीच्या जोरावर वापरलं, बंद झाली होती, मग परत कशी सुरू झाली ते सगळं सांगा. पुढचा सूचना दिलेली आहे, संभाव्य मद्यासक्ताशी तुमचे स्वतःचे अनुभव सांगा. विशेषतः दारूचा पहिला घोट घेण्यापूर्वी तुमची जी विचित्र मानसिक अवस्था होती ते सांगा. मेंटल ऑब्सेशन आल्यानंतर रात्री 2 वाजता चुळबुळ, कधी एकदा सकाळी 4 वाजता आणि अड्डा उघडतो असं जायचं, ती अवस्था सांगा. संभाव्य मद्यासक्ताला तू दारुड्या आहेस किंवा तू दारू थांबवली पाहिजे असे कधीही सांगू नका. कारण आपण कोणालाही अल्कोहोलिक आहेस असं सांगत नाही. त्याला सांगतो, हे 20 प्रश्न तुझं तू ठरव. तुला वाटलं की तू दारुड्या नाही आहेस तर काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुझ्यावर कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करणार नाही आहे. तुला जर वाटलं की आपल्याला ह्याच्यात जरा ट्राय मारायला पाहिजे, जरा ऐकून तर बघू, तर आमच्याबरोबर चल, आम्ही मिटिंगला चाललेलो आहोत किंवा उद्या सकाळी मिटिंग आहे, अमुक ठिकाणी तू येणार असशील तर तू ये, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ का तुला घ्यायला इथे, असं विचारायचं. त्याच्यानंतर बिल डब्ल्यू सांगतो, पान नंबर 84, परिच्छेद 3, सूचना 12वी, मद्यपाश हा एक आजार आहे हे तुमच्या अनुभवातून त्याला सतत सांगा. त्या आजाराबद्दल फार बोलू नका, म्हणजे तुमची दारू कशी झाली वगैरे ते सांगून नाही सांगितलं तरी हरकत नाही, पण तो आजार आहे, आम्ही काय करणार, मी आजार आहे. मग तो विचारतो थोड्या वेळ, आईला आजार आहे सांगतात, त्याच्यावर उपाययोजना काय सांगा ना आता पुढे, तर ते त्याला बोलू दे. नंतर दुसरं सूचना दिलेली आहे, संभाव्य सभासदाशी तुमचा व्यक्तिगत अनुभवावरती बोला.
कंसात समजा आमच्या यांनी दादाने लिहून ठेवलेलं आहे दत्तभाऊनी, फालतूचे बोलू नका. म्हणजे मी आत्ता जे सांगितलं, हा ब्लॉक केवढ्याला घेतला, इथे काय भाव चालले आहेत, तुमची गाडी कुठली, जुनी कुठली, नवीन मॉडेल कुठलं, तुम्ही कुठले गावचे, मग आमचे पण तिकडे जावे, मग ते बुद्रुक का आणि ते हे असल्या गोष्टी बोलायच्या नाहीत. आपण ज्या कामासाठी गेलो तेवढंच बोलायचं. त्याची दोस्ती तुमच्याशी झाली नंतर तो गोष्ट वेगळी आहे. कारण समाजामध्ये सगळ्या लोकांना दोस्ती करायची फार हौस असते आणि ते दोस्ती केली की तुमच्या अनॉनिमिटीची झ करणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल फक्त व्यक्तिगत अनुभव दारूच्या संदर्भातच बोलायचं, फालतू बोलायचं नाही. नंतर दिलेलं आहे संभाव्य सभासदाशी तुमच्या परमेश्वराजवळ त्याने सहमत होण्याची गरज नाही असे सांगा. म्हणून तुमच्या आणि त्याच्या देवाची मारामारी लावून देऊ नका. तुमच्यामध्ये असं चालतं, आमच्यात असं चालतं, हे असले धंदे काहीही करायचे नाहीत. त्याच्यामुळे त्याला फक्त एवढंच सांगायचं. आता गंमत अशी आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या बिग बुकमध्ये 12व्या पायरीबद्दल अनेक सूचना दिलेल्या आहेत. त्या सगळ्या सूचनांचं निदान चिंतन केलं, वाचन केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःमध्ये आपल्याला बदल घडवून आणू शकता. त्याच्यामुळे ह्या सूचना ज्या दिल्या आहेत पान नंबर 81 ते 94, आता त्यांनी पुढचं दिलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा भेटायला गेलात, तो काय ऐकलं नाही, मग दुसऱ्यांदा भेटायला जायचं की नाही जायचं, हो नरूच जायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. जाऊच नका असं कुठेही लिहिलेलं नाही, पण 50 वेळा जा असं करू नका असं बिल डब्ल्यू वारंवार सांगतो की त्याला नसेल त्याची तयारी होत तर तेवढ्यापर्यंत तुम्ही दुसऱ्या माणसाला पकडा, दुसरा संभाव्य सभासद शोधा आणि त्याच्याकरता तुम्ही जर ते प्रयत्न केलेत तर त्याच्याने तुमचा फायदा होण्याची शक्यता, म्हणजे यश येण्याची शक्यता, दुसऱ्या माणसापर्यंत पोचण्याची शक्यता आहे. म्हणून बिल डब्ल्यू ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा भेटायला जातात तेव्हा वेगळ्या प्रकारे त्याच्याशी बोलायला लागेल. आणखी गंमत अशी आहे की ते फॅमिली मेंबर कधी घरी आपल्या मिटिंगला आलेले असतील तर त्यांना सांगायचं कुटुंबियांनी तुमची कहाणी सांगण्याचा प्रयत्न, हे श्रीधर ना, अरे ते त्या दिवशी मी ऐकलं, त्यांचं ऑडिओ ऐकली, व्हिडिओ ऐकलं किंवा यूट्यूबवरती मी ऐकलेलं आहे, ते असं करतात, ते तसं, हे सगळं शक्यतो कुटुंबियांनी सांगायचं टाळावं. आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं की नाही हा निर्णय त्याच्या घरच्या लोकांना घेऊन जायचा. आता रिहॅबमधल्या लोकांची कट मिळते हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या सभासदांना माहिती आहे चायला, त्यामुळे ते रिहॅबमध्ये पाठवलं की त्याला कट मिळेल. सगळे घेतात असं नाही, पण काही घेणारे आहेत. त्याच्यामुळे मोह आपल्याला होतो की लगेच तुम्ही त्या टिटवाळ्याच्या अमक्या रिहॅबमध्ये जा, विरारच्या अमक्या रिहॅबमध्ये जा आणि त्याच्यातनं पैसे कमवणारे लोक आहेत. पण मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 98 माणसं जे चांगलं काम करतात त्याच्याबद्दल बोलूया, 2 माणसं वाईट काम करतात त्याच्याबद्दल बोलूया नको. परमेश्वर त्याला शिक्षा देईल की नाही देईल मला माहीत नाही, त्याच्याने याचं नुकसान होतं की नाही ते अल्कोहोलिक्स अनोनिमसचे इतर सभासद बघून घेतील. मला त्याच्याबद्दल डोक्यात राग घालून त्याचं खुजली करत बसण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू इथे त्याला आपल्याला वारंवार सांगतो आहे की त्याला बोलायची इच्छा असेल तर त्याला बोलू द्या. जनरली मी काय हे थांब माझी स्टोरी पहिले सांगून होते, माझी ती सेट स्टोरी असायची 10-15 मिनटाची आणि मी ते फार महान काम केल्यासारखं मला वाटायचं, त्यामुळे मध्ये त्याला बोलू द्यायचो नाही मी. पण आता कळतं मला की त्याला बोलू द्यायला पाहिजे. एकट्याने जायचं नाही असं ह्या पुस्तकात जरी लिहिलेलं नसलं तरी आपले जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एकट्याने जाऊ नका. कोणीच सभासद तुमच्याबरोबर यायला तयार नसेल तर तुमची स्वतःची बायको किंवा तुमच्या घरातला कोणीतरी मोठा माणूस त्याला बरोबर घ्या आणि 12 स्टेप कॉल करायला जा. पण एकट्याने जाऊ नका, त्याचे तोटे आहेत, त्याच्याबद्दल बिल डब्ल्यूने पुढे लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या अनुभवाव्यतिरिक्त आणि जी दारुण निराशा तुमच्या बाबतीत झालेली होती त्याच्या बाबतीत बिल डब्ल्यू म्हणतो तुमच्या बाबतीत काय घडले ते तंतोतंत तुम्ही त्याला सांगा, बरोबर आहे. आणि देव धर्म या विषयावरचे प्रश्न उकरून काढू नका. तुम्ही बिल डब्ल्यूने स्पष्ट लिहिले बरं का, पान नंबर 85 परिच्छेद 3, तुम्ही धर्माचे शिक्षण देण्यासाठी त्याच्याजवळ आलेला नाही हे त्याला कळू द्या. तुम्ही तुमचा धर्म कुठला आहे ते विशिष्ट धर्मपंथाचे प्रतिनिधी नाही, फक्त कृतीच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्याच्यापुढे ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्यावर उपकार करायला चाललेले नाही, तुम्ही त्याला मदत करायला चाललेला असलात तरी तो तुम्हाला जास्त मदत करतो. तुम्ही त्याला जी मदत करीत आहात त्याच्यापेक्षा अधिक मदत तो तुम्हाला करीत आहे. त्यामुळे त्याच्यापुढे स्पष्ट करा. मी बिग बुकमधलं वाचतो आहे बरं का, पान नंबर 86 परिच्छेद 1.
तुमचे त्याच्यावर काहीही ऋण नाही. ते घरचे लोक सांगतात अरे देवदूत आले ते बोलवतात तर जा त्यांच्यापुढे. ते घरच्या लोकांची आयडिया अशी असते की अल्कोहोलिक सनसची एक लॉन्ड्री चालू आहे, त्या लॉन्ड्रीत ह्याला बुचकाळा, सफेदी की चमकार करा, ह्याचे सगळे प्रॉब्लेम सोडवा आणि आमच्याकडे आणून सोडा, मग परत तुमचं थोबाड हा बघायला येणार नाही, आम्ही पण तुमचं थोबाड बघायला येणार नाही. पण त्यांना पूर्ण कार्यक्रमाची माहिती नसल्यामुळे ते असं बोलणं नैसर्गिक आहे. पण त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे, रिहॅबमध्ये करणे ह्या भानगडी ए मेंबरनी शक्यतो करायच्या नाहीत. त्यांना पुढाकार घ्यायला लावायचा, त्यांना निर्णय घ्यायला लावायचा, त्यांना चॉईस द्यायची. हे बघा इथे 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 हे डॉक्टर आहेत, हे अमुक अमुक ठिकाणी तुम्ही नेऊ शकता, तुम्हाला पाहिजे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. नंतर काही वेळा नवीन माणूस घाईघाईने पाऊल टाकतो तेव्हा त्याला तसे करायला देऊ नका. त्याच्यानंतर तो पैसे बिसे मागणार तर त्याला तुम्ही सावकार म्हणून सहाय्य करू नका, नर्स म्हणून त्याच्याशी वागू नका. त्याचे मन बदलेपर्यंत त्याला सोडून द्या. त्याने लगेच प्रतिसाद दिला नाही तर निराश होऊ नका. दुसरा एखादा मद्यासक्त शोधा आणि पुन्हा प्रयत्न करा. जे आपल्याबरोबर राहू इच्छित नाहीत आणि काम करू इच्छित नाहीत अशा माणसांचा पाठलाग करण्यात वेळेचा निष्कारण अपव्यय होतो. त्यामुळे त्याला किती वेळा सांगायचं. आमच्या अण्णा तर तिकडे तोंड करायचे लगेच. तुम्ही म्हणाला का रे इकडे तोंड केलं अण्णा? तो म्हणायचं अरे ह्या गाढवाला मी 10 वेळा जाऊन सांगितलं, आता माझ्याच्यानी काय होणार नाही, त्याच्यासाठी दुसरा कोंबडा परमेश्वर कुठेतरी शोधेल आणि बांग देईल, कोंबड्याची बांग आरवेल कोंबडा, तेव्हा त्याचं उगवेल. तर ते माझ्याच्यानी होणार नाही, आता परमेश्वरावर सोडून दिलेलं मी, ते आता मी त्याकडे बघत पण नाही. त्यामुळे त्याचा पाठलाग करण्यात विष्कारण वेळेचा अपव्यय होतो आणि एकाच विशिष्ट व्यक्तीवर बराच काळ घालवणे म्हणजे दुसऱ्या एखाद्या मद्यासक्तला जीवन जगण्याची आणि सुखी होण्याची संधी नाकारण्यासारखे आहे. त्याच्यानंतर त्याला काम मिळवून देण्याच्या बाबतीत किंवा आर्थिक सहाय्य देण्याच्या बाबतीत सहाय्यभूत होऊ शकाल, पण तुमचे कुटुंबीय, त्यासाठी तुमचे कुटुंबीय किंवा सावकार यांना तुमच्या घरच्या लोकांना जे पैसे मिळायला पाहिजेत ते त्याला देण्यापूर्वी घरच्या लोकांना विचारा. त्याच्यानंतर तुमच्या घरी त्याला आश्रय देऊ नका, तुमच्यावर दडपण आणतात. त्याच्यामुळे घरी राहायला आपल्याला शक्यतो त्याला परवानगी द्यायची नाही. आणि अजूनही पुढे म्हणतो बिल्डब्ल्यू की जे लोक मद्यावर विजय मिळवण्यापूर्वीच पैसा आणि आसरा यांच्यासाठी आक्रोश करतात ते चुकीच्या मार्गावर आहे असे समजावे. पान नंबर 89. आलं लक्षात? बिल्डब्ल्यू म्हणतो देण्याचा प्रश्न महत्त्वाचा नाही, पण केव्हा आणि कसे द्याव्याचे हे महत्त्वाचे आहे. काही लोक खूप पैसे देतात आणि नंतर एमध्ये शिव्या देतात, ह्यानी दिले नाही मला पैसे, त्यांनी परत दिले नाही. त्याच्यामुळे जेवढे तुम्हाला सोडून देता येतील तेवढेच पैसे द्या, त्याच्या व्यतिरिक्त काय सांगू नका. आणि परमेश्वरावर हवाला ठेवण्यापूर्वी आम्ही इतरांवर अवलंबून राहिलो तर आमचे मद्यपान सुटणार नाही. त्याच्यानंतर कुटुंब, त्याचे कौटुंबिक प्रश्न दिलेला आहे पान नंबर 90वर. अनेक घरामध्ये घटस्फोट, फारकत, त्याच्यामध्ये आपण ढवळाढवळ करायला जायचं नाही. आपल्याला त्यातलं काय कळत नाही, इतिहास माहीत नाही, लगेच ह्याच्या बायकोला आणायला आम्ही गावाला जातो त्याच्याबरोबर, या भानगडीत पडायचं नाही. त्यामुळे त्यांच्या भांडणात सहभागी न होण्याबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे, नाहीतर त्याला सहाय्यभूत होण्याची संधी तुम्ही बिघडवून टाकाल. कौटुंबिक प्रश्न तुमचे स्वतःचे जर तुम्ही सोडवले असतील तर त्याबद्दल तुम्ही नवीन माणसाला आपले प्रश्न आपण कसे सोडवले त्याच्याबद्दल सांगा, पण त्याला उपटसुंबगिरी सल्ले द्यायचे नाहीत. असे अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं ह्या पान नंबर 81 ते 94 बिग बुक प्रकरण 7मध्ये दिलेलं आहे. आणि शेवटी बिल्डब्ल्यू सांगतो याच परिच्छेदा 94 नंबर पानावरती प्रकरण 7वेचं शेवटची ओळ. अखेरीस आमचे प्रश्न आम्ही स्वतःच निर्माण केलेले आहेत. बाटली ही केवळ प्रतिकात्मक आहे. कोणाशीही आणि कोणत्याही गोष्टीबद्दल संघर्ष करायचा नाही हे आमचे ब्रीदवाक्य आहे. त्या दृष्टीने सारी लढाई आम्ही थांबवली आहे आणि आम्हाला ती थांबवलीच पाहिजे. त्याच्यामुळे एवढ्या 45 मिनटाच्या ऑडिओमध्ये सगळे गोष्टी कव्हर करायचा मी प्रयत्न केला. काही राहिल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो तुमची. मी जे बोलतो ते सगळं बाबा वाक्यम प्रमाणम असं नाही. मी सतत पुस्तकाचा संदर्भ देऊन आणि पान नंबर सांगत असतो. त्याच्यामुळे ज्यांनी जाणकार माणसांनी किंवा त्याच्याबद्दल काही शंका असेल तर श्रीधर गाढव आहे असं तुम्ही सांगू शकता. आणि पान नंबर 48वरती असं म्हटलेलं आहे, तो काहीतरी भलतंच सांगत होता, त्यामुळे ऑडिओ प्रमोट करू नका, फॉरवर्ड करू नका, काय प्रॉब्लेम नाही. मला सगळं कळतं असा माझा दावा नाही. त्यामुळे आज आपण 15 जुलै 2024 सोमवार सकाळचे 10:15 वाजलेले आहेत. 12व्या पायरीचा पहिला भाग म्हणजे संदेश देणे याबद्दल बिल्डब्ल्यूने बिग बुकमध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण उरलेले जे 2
पार्ट आहेत 12व्या पायरीचे, की आमच्यामध्ये जागृती झाली आणि आम्ही दैनंदिन व्यवहार तत्त्वाचे पालन करवलं. की 12वी पायरीपर्यंत कशाला जायचं, फक्त पहिली आणि 12वी पायरी केली तर का होईल, 2 स्टेपर टू 12 स्टेपर असं त्यांनी प्रवासाचं वर्णन 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकात दिलेलं आहे. पण तो स्वतंत्र विषय असल्यामुळे मी आज ह्याच्यामध्ये घुसवडत नाही आहे. ह्याच्याबद्दल आणखी बरंच काही बोलण्यासारखं आहे. गरज पडली तर कधीतरी पुढे मागे 2-4 महिन्यानंतर ह्याच्यातला एखादा बिंदू घेऊन मी पुन्हा एक वेगळा ऑडिओ करू शकेन. पण सध्या माझा प्रयत्न असा आहे की सगळ्या 12 पायऱ्या, सगळ्या 12 रूढी, सगळी पुस्तकं याच्याबद्दलची तोंड ओळख होईल एवढं तरी ह्या यूट्यूब व्हिडिओवरती ए शेअरिंग मुंबई आणि श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती त्याच्यामध्ये माहिती असावी. हा संग्राह्य लायब्ररी असू शकेल किंवा संग्रह असू शकेल. ज्याला जसं पाहिजे तसं त्यांनी त्याच्याकडे बघावं. आपलं काय अट्टास नाही आहे. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. सगळ्यांचं पटलंच पाहिजे असा अट्टास नाही. तर आज मी इथे 12व्या पायरीच्या जो भाग आपण केला आहे, मध्याभक्तांना संदेश देणे, त्याच्याबद्दल फक्त बोललेले आहेत. पुढच्या भागामध्ये उरलेल्या 2 गोष्टींबद्दल बोलूया. ठीक आहे. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यात काय आहे, नवीन नवीन विषय मला सुचवले जात आहेत कॉमेंट्समध्ये. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की अरे मला ह्या विषयावरती पाहिजे अनुभव कथन, तर मी त्या विषयावरती अनुभव कथन. आणि मी पुस्तक धरल्याशिवाय हातात बोलत नाही. त्याच्यामुळे मी जे काय बोलतो ते BW काय म्हणतो आणि पुस्तकात काय लिहिलं आहे, 12x12मध्ये काय लिहिलं आहे, ह्या पॉम्पलेटमध्ये काय लिहिलं आहे, ह्या सभासदाचा अनुभव प्रिंटेड फॉर्ममध्ये ग्रेपवाईनमध्ये काय आहे असंच बोलतो. त्याच्यामुळे संदर्भ न देता मी शक्यतो बोलत नाही, कारण आपण वाहवत जातो. हा माझा अनुभव आहे. चला, थँक्यू, धन्यवाद. वन डे ॲट अ टाईम. God grant me the serenity to accept the things we cannot change, courage to change the things we can, and wisdom to know difference. येत रहा, कीप कमिंग बॅक. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, विसरू नका.